सगळ्यांचा जीव निघालाय चालून जा वेगळं आहे नारळ पाणी जातो आता माहिती नाही मला पण 4 तास लागणार तिथे जायला तुम्ही बसणार ना आणि मग एलिफंट वर बसणार की नाही बसतो ना माझ्या मध्ये आली ओव्हर Hi guys, good morning. So this is day 3 of our trip आणि आता आम्ही मुन्नार मधून चेकआउट करून थेकडीला जातोय. तर ही होती आमची रूम. मी डिटेल रूम टूर नाही केली कारण का खूप पसारा होता. दिस इज इट. हिअर इज द वॉशरूम अँड दिस वॉज द व्ह्यू. व्हेरी प्रिटी आणि मस्त उंच उंच झाडं. माहित नाही आज मला एवढं चांगलं वाटतंय. सगळ्यांनी सांगितलेला टाइम खूप क्लिअरली पाळला आणि सगळे एवढे व्यवस्थित मस्त रेडी होऊन बॅग पॅक करून सगळे आलेत कारण का आज चेकआउट आहे आणि लेट होत जातो पुढे. तर येस आता ब्रेकफास्ट करू अँड ऑन द वे टू थेकडी. सगळ्यांचा जीव निघालाय चालून. आमची बस तिथे खूप लांब आहे आणि हा रस्ता फुल असा ट्रॅफिकने भरला आहे. खूप जास्त खाली होतं हॉटेल. खूप म्हणजे खूप. रोज सकाळी ट्रॅक होतोय आमचा. वेगळं आहे नारळ पाणी थोडंसं. ये खाली ये आणि तिला ओरडते आम्ही चालू करा ना चालू आहे कशाला हॅलो गाइज, वेलकम बॅक टू सिद्धेश चॅनल. हा ध्रुव आणि हा अनय. आज आम्ही दाखवणार आहे तुम्हाला बाहेरचं आणि आज आम्ही चाललोय मुन्नार टू एका हॉटेलमध्ये जातोय. आता माहिती नाही मला पण 4 तास लागणार तिथे जायला आणि एलिफंट राईड पण करणार आहे आम्ही. चला बाहेर और भी 2-4 लोग ऐड होंगे. 24 एलिफंट सफारी. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला खूप वेळ लागणार आहे थेकडीला पोचायला. हे लोक कसे झोपतात बघा. दिस इज अनय अँड दिस इज बनाना. हे काय आहे? आवळा. अच्छा. अच्छा रसम आहे. रसम हे रसम आणि ती कढी आहे. हो हो हे बघ कढी इथे सगळं मिक्स करून खायचं. हा मी म्हणते हो सगळं चांगलं आवडेल ते खायचं. केरला स्पेशल डिश. सांबार घे. केरला स्पेशल डिश. केरला स्पेशल डिश. गोभी केळा शेवगा. थैंक यू. अरे देखो इधर केरला में आके क्या खा रहे, मुंबई का ही खाना खा रहे. केरला परोठा. केरला मुंबईतच खाता तिथे येऊन केरला येऊन.
हो केरला स्पेशल इयर. हे बघा हे केरला स्पेशल डाळ डाळ. नाना बाबा केरला में कि केरला का खाना खा रहे. शेखर चटणी घ्या काढून याच्यात. हाय डोसा चटणी इडली सांबार. डोसा इडली सांबार चटणी चटणी. इडली नाही तिकडे. एक चमचा आहे ना मला ती भाजी द्या. या केला. आमचं लंच झालं इथे थेकिडीमध्ये. पूर्ण ते बनाना लीफ ओनम संध्या केरला फूड ते खाल्लं. आता आम्ही स्पाइस प्लांटेशन टूरवर आलो आहे आणि मग तिथून स्पाइसेस वगैरे आम्ही इथे विकत घेऊ शकतो. सो लेट्स सी हाऊ इट इज. इंट्रोडक्शन करने के बाद हम सीधे शॉप में जाके परचेस करें. ठीक है. गाइड आपका कल किधर गया? कल गार्डन देखा? कल गार्डन देखा क्या क्या गार्डन है? किधर से? मुन्नार. कौन सा गार्डन है? टी प्लांटेशन है और स्पाइसेस और स्पाइस का ही देखा. इलायची का गार्डन में ब्लैक पेपर बात किया उन लोग. आपको समझ किया क्या है उन्होंने? अभी आप देखो कैसे गवर्नमेंट का इसके लिए मैं बात करता है. सॉरी, गुड आफ्टरनून एवरीवन. यस गुड आफ्टरनून. हाउ इज केरला? पहले किधर मुन्नार हो गया. अभी तेकड़ी. इधर तुर्की का 2 जगह है. मुन्नार है तेकड़ी. मुन्नार का स्पेशलिटी क्या है? टी प्लांट आएगा. अभी ये फूल है. फिर भी इसका बड़ा पीस अभी 1 महीना का बाद हम निकालता है. अभी छोटा छोटा नेक्स्ट महीना निकालता है. वही है इलायची. एक पीस आपको देगा, सबको नहीं दिखेगा. थोड़ा एडजस्ट करना चाहिए. हमारा नहीं है, गवर्नमेंट का प्रॉपर्टी है. हम इधर का स्टाफ है. ठीक है. करता है आयुर्वेदिक प्लांट है ये. हमारे पास इसका ओरिजिनल क्या है सिरप मिलेगा. अमृत तुलसी ये बोलता है. ये क्या यूज करने के लिए 1 ही स्पून ये पाउडर है. 1 ही स्पून निकाल के दूध में नहीं है तो पानी में डाल के आपको यूज करेगा तो बहुत अच्छा है. क्या है आयुर्वेद का? अरे उधर से सब सीख के आए. क्या के लिए मालूम है? गॉड ऑफ आयुर्वेदा. इरेगुलर मेंस्ट्रुएशन, वाइट डिस्चार्ज, सबके लिए. लेडीज का क्या क्या प्रॉब्लम है सबके लिए नंबर 1 आयुर्वेदिक मेडिसिन है शतावरी. इसका क्या है? इसका पाउडर है. इसका पाउडर आता है वो भी दूध का के अंदर चॉकलेट बनाता है. अभी आप निकाल के तुम्ही कधी सांगा. हमारा नहीं है. ये तो मैं फर्स्ट निकालेगा. तोड भासते पाऊस लागली. पुन्हा नका देऊ. नाही जितेवर थैली देना चाहिए ना अंकल. आता एक पॅकेट घेऊन बघा बरं तुम्ही त्या लिस्ट प्रमाणे तुमच्याकडे आलं का? माझं माझ्याकडे आहे बरोबर. हे आपण बॅग घेऊन बघा बरोबर आहे. पिशवी केलात ती बरं घेऊ. बडा ये निकाल. बोल मी कशा बोलू. आमचं नाही. आता मी बोलणार. आमचं स्पाइस प्लांटेशन टूर बघून झालं आणि जबरदस्त खरेदी केली आहे सगळ्यांनी. खूप पैसे खर्च केलेत. आता आम्ही आलो आहे एलिफंट पार्क मध्ये फॉर एलिफंट राईड अँड जीप सफारी. तुम्ही तिथे नाव बघू शकता. लेट्स गो. तुम्ही बसणार ना? आणि मग एलिफंट वर बसणार की नाही? बसतो ना. तुम्ही बसणार का? मी बसणार आहे ना एलिफंट वर. एलिफंट खालती पडेल. कुठला नालाय काय दुर्वा. कारवाईची केली. मोबाईल घेतला. सो फायनली वी आर इन ठेकडी आणि वी हॅव बुक दिस जंगल पार्क रिसॉर्ट. आमच्या टूर ऑपरेटरनेच केलं आहे. आणि आम्हाला 2 रूम्स मिळाल्या आहेत. एक इज गार्डन व्ह्यू आणि एक इज फॉरेस्ट व्ह्यू. पहिला मी तुम्हाला गार्डन व्ह्यू रूम दाखवते. सो दिस इज द एंट्रन्स. सिटिंग एरिया, बेड, TV, showcase,
स्टडी टेबल विथ मिरर, वॉशरूम आणि इथे गार्डन व्ह्यू मस्त. आणि तिथे पलीकडे देर इज नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क. लव्ड इट. मस्त एकदम. सो गाईज, माझं नाव आहे दिव्यांकर काटे. मी तुम्हाला आता फॉरेस्ट व्ह्यू रूम देणार आहे. त्याचा रिव्ह्यूज द्या तुम्ही नंतर कमेंट्स. न्यू आहे कमेंट. सो आल्या पहिले तर चावीला लॉक लावा, कारण का तो डोर हवेनी हे होतो. ठीक आहे. तर इकडे आपल्याला साईडला 2 चेअर्स दिले, त्याच्यावर एक मस्त कम्फर्ट. पाय ठेवू शकतो, म्हणजे पाय खराब आहे मी ठेवत नाही, पण पाय धुतल्यानंतर मी ठेवू शकतो. समजलं. ठीक आहे. आणि मग तिथे हे 2 चेअर आहे, ही की आहे, इकडे बटन्स इकडे आहेत. ठीक आहे. आणि हा तुमचा डायनिंग एरिया टाईप आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वॉच वगैरे वॉल असेल, जसं मी वॉच काढून ठेवतोय तसं हे काय ठेवायचं ठेवू शकतो. ग्लासेस चार्ज दिले. आणि मेन म्हणजे त्याने आपल्याला चहा पावडर, कॉफी पावडर वगैरे सगळं दिलं आहे विथ अ केटल. म्हणजे तुम्हाला बाहेर चहा प्यायची गरज नाही, तुम्ही घरी बसल्या बसल्या आरामात असतं चहा गरम पाणी तिथे ठेवलंय. चालेल. नेक्स्ट टीव्ही दिलाय. टीव्हीचं मला माहिती नाही, मी पण इथे नवीन आहे. आपण पुढे मूव्ह करूया. आपल्याला मस्त कपाट विथ हँगर्स अँड लॉट्स ऑफ कबर्ड अँड विथ एक्स्ट्रा स्पेसी स्पेस. This is bed is very comfortable there. I have also put an extra bed outside. तरी बेड ठेवला आहे. एक्स्ट्रा बेड पण दिला आहे, कझिन्सला मस्ती करायची असेल त्याच्यासाठी. तो मी नंतर आत घेतो. आणि मस्त लॅम्प्स पण आहेत, मस्त करता झाला. लाईट असेल ना खाली बटन असेल. नाही काहीतरी हा फीचर आहे, ते आपण नंतर फिगर आउट करूया. टाइम खूप आहे. ओके. बाथरूम पण खूप क्लीन आहे, स्पेशियस आहे. मुंबईच्या बेडरूम इतका बाथरूम आहे. मिरर, ड्रेसिंग टेबल. आणि now comes the best part. फॉरेस्ट व्ह्यू. नाईस. आता खूप अंधार आहे, तर एवढं आपल्याला दिसत नाहीये, पण सकाळी आपल्याला खूप दिसत. आणि ते बघा कोण आहे. दिस इज पेरियार नॅशनल पार्क. तर इथून नॅशनल पार्कचा व्ह्यू आहे. आणि सकाळी ते बोलले की ॲनिमल्स पण दिसू शकतात, पण आम्ही बघतो आम्हाला ॲनिमल्स दिसले की. सो दिस वॉज आवर रूम टूर अँड दिस इज द नाईस बाल्कनी. इसमें छोटा साइज नहीं मिलेगा भैया. ते आपलं नेहमीचं दुकान आहे ना सिद्धी दादरचं, ज्याच्याकडे आपण घेतो बघ किती. ते गोल्डन वाला बघ एलिफंटच्या किती मस्त वरती. हा त्याने कसं घातलंय बघा ताई. माझ्या फेसवर बघून सांगू शकता वगैरे मोठा पिंपल पण येतोय. तर मी खूप म्हणजे खूप जास्त दमल्याचे डोळे बंद होत आहेत. आणि ह्यांचं वगैरे ते काय चालू आहे. ओव्हर ऍक्टिंग, नुसती ओव्हर ऍक्टिंग. तर मी झोपते. हे लोक आता रील बनवणार आहेत. आज होता आमचा मुन्नार टू थेकडी. मस्त एलिफंट राईड वगैरे केला आहे आम्ही आज. आणि सही होता एक्सपिरियन्स. आता उद्या आम्ही आलपी जाणार आहोत आणि तिथे फुल हाऊसबोटमध्ये वगैरे स्टे आहे. तर भेटूया नेक्स्ट डे. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.